करतोय ओ टू विराज। पहा इथे मॅच सुरू होण्या अगोदरच बक्षीस लागलं जातं। आशिष पाटील, मयूर मडवी आणि आतिश मडवीसाठी बक्षीस असेल। षटकार हायट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आकाश पाटील, करण मडवी, जयेश पाटील आणि बंटी पाटील याचकडून देण्यात येईल। तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे मात्र सामना चालू होतोय। किल्ले पन्हाळा विपक्ष किल्ले सिंधुदुर्ग, दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल किल्ले सिंधुदुर्ग संघाने जिंकला। प्रथमतः आशिष पाटील आणि मयूर मडवी, यावेळचा पहिला चेंडू भूषण दामापूरकर काय गोलंदाजी करतोय, त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय। पहिला हादरा यावेळेला आशिष पाटील, बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू डीजे। इथे मात्र पहिली सफलता तंबूच्या आश्रयाला येत असताना नवीन फलंदाज मैदानावरती पाहतोय अतुल ठाकूर, आणि अतुल ठाकूर साठी देखील इथे बक्षीस लागलाय। आज पैशांचा पाऊस या मैदानावरती पाहायला मिळेल। समाधान शेठ माली, ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस असेल प्रत्येक षटकारासाठी। अतुल पाटील, अतुल ठाकूर याच्यासाठी बक्षीस असेल। पहिला गडी इथे तंबूच्या आश्रयाला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन षटकानंतर पाणी दिलं जाईल याची नोंद घ्या। एखादी इजा झाली तरच लगेच स्प्रे दिला जाईल। ओ टू विराज। गोलंदाज आपण पाहतोय भूषण धामापूरकर, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। पूर्णपणे भेदकता वापरली जाते यावेळी गोलंदाज भूषणच्या माध्यमातून। इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःची जागा निर्माण केली होती, परंतु काय देखना जेल टिपला जातोय। बॅक टू बॅक दुसरी सफलता। इथे मात्र किल्ले हॅलो हा गत वर्षामध्ये राहुल घरत यांचा संगीत चॅम्पियन झाला होता, आणि आता तशीच सुरुवात एकदा राहुल घरतच्या संघाने केलंय। भूषण धामापूरकर हा गोलंदाज काय भेदकतेने गोलंदाजी करतो। विराज फार महत्वाचा आहे। एका बाजूला राहुल घरत हे संघ मालक आहेत किल्ले सिंधुदुर्गचे, जे गुलाबी टी शर्ट आहेत, आणि एका बाजूला जे फलंदाजी करणारा किल्ले पन्हाळा संघ आपण जो पाहतोय तो किल्ले पन्हाळा संघाचे संघ मालक आहेत प्रभाकरजी पाटील यांचा संघ मैदानामध्ये कळतायत। ओ टू विराज। काय दर्जेदार गोलंदाजी करतोय भूषण धामापूरकर, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती फलंदाज गेलाय सिद्धार्थ घरात। पहिली सफलता प्राप्त झाली होती गोलंदाज भूषण याला। अतिशय चांगला चेंडू फेकण्यात आला, त्यानंतर उडवलेला त्रिफला आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यानंतर अतुल ठाकूर झेल स्वरूपात बाद झाला। नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय सिद्धार्थ घरत, त्याच्या समवेत असेल मयूर मडवी, जी क्षमता आहे मयूर मडवीमध्ये। राऊंड विकेट न फेकलेला चेंडू, इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल का, परंतु अतिदक्ष पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी। दोन पंच पाहायला मिळतील, अर्थातच मुकेश मडवी आणि रमाकांतजी घरत। बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि अनुभव पणाला लावत असताना आज पंचांची भूमिका पार पाडतायत। गोलंदाजाचं कौतुक करावं थोडं असेल विपुल, कारण वारंवार निर्धाव चेंडू इथे फेकले जात आहेत। राहुल घरत संघाचे संघमालक आहेत, आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा हास्य उमटला असेल। यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, उजव्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिला, तर पंचाने निर्धाव चेंडू घोषित केला। निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते। पहिले षटक प्रगतीपथावर आहे, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेनवरती गोलंदाजी यावेळी भूषण धामापूरकर करत असताना हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला। यावेळचा चेंडू जाईल पॉइंट रिजन मध्ये। आपण पाहिलं 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, परंतु यावेळी चेंडूवरती मिळतायत ते म्हणजे 2 धावा सुरेखरित्या पूर्ण केल्या जातील, आणि यावेळी संघाचा अकाउंट ओपन झालाय। बऱ्याच का उशिरा होईना, परंतु संघाचं इथे अकाउंट ओपन होत आहे। धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 2 धावा, 2 सफलता देखील तंबूच्या आश्रयाला गेल्यात। अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज भूषण धामापूरकर यांची। शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू। यावेळचा चेंडू काय देखना फटका, क्लास दाखवलाय फटक्यामधला। यावेळी चेंडू जाईल का सीमारेषा पार? येस, इट इज अ 4। पहिला चौकार
हॅलो. मॅन ऑफ द मॅच साठी ज्या टी शर्ट देण्यात येतात अभिषेक पाटील यांच्या माध्यमातून आणि बालाभाई यांना विनंती केली जाते आपण यायचं आहे. विकेट हॅट्रिक साठी किल्ले सिंधुदुर्ग या सर्व गोलंदाजांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी राहुल गरत यांनी जर कॅच पकडला तर प्रतीक ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विशेष जर विराज आपण सांगायचं झालं तर आपण कित्येक स्पर्धा या मैदानाला समालोचन करत असतो, पण विशेष आज या मैदानाच्या चौफेर जी ग्रामपंचायतील जे नागरिक आहेत, जे सदस्य आहेत, त्यांची गर्दी याच या जय शिवराय ग्रुप चिरले या आयोजकांना मिळालेली आहे. यशाची पोच पावते आहे. काय म्हणशील विराज? विपुल, नक्कीच मी एवढंच म्हणेन की जे असतात क्रिकेटचे दर्दी तेच करतात मैदानावरती गर्दी, आणि तीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मित्रांनो, पुन्हा एकदा वळूया मैदानावरती. हॅलो, शॉर्ट टीम मीटिंग घेऊन देऊ नका. पंचांना विनंती असेल वारंवार जर टीम मीटिंग घ्याल तर ही सामने 6 षटकांचे कसे होणार याच्याकडे लक्ष असू द्या. यावेळी सामन्याला सुरुवात आपण पाहणार आहोत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजित पाटील वरती विश्वास दाखवला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे आणि तो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जयेश भोसले सर असतील, विपुलजी पाटील असेल, मी स्वतः विराज मडवी. विराज, दरम्यानच्या काळामध्ये गावदेवी गावठाण संघाचे संघ मालक अतुल अनंत मडवी यांना विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं. अतुल अनंत मडवी साहेबांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आपण येऊन इथं विराज म्हणवायचं आहे. ओट विराज. गोलंदाजी सुजित पाटील पहिलं षटक वैयक्तिक कोट्यात येईल आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. राईट ना मोर द विकेट न गोलंदाजी करेल. काय देखना फटका इथे लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांना चाटून चेंडू जाईल सीमारेषा पार. यावेळचा आलेला दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र धावसंख्या धावपटलावरती लागते 10 धावा. 2 गडी मोजावे लागलेत आतापर्यंत. किल्ले पन्हाळा संघाला आपण पाहिलात, किल्ले पन्हाळा संघ आणि त्या संघाचे संघ मालक प्रभाकर पाटील साहेब, आणि नक्कीच त्यांनी जबाबदारी दिली आज शुभम गोदलीवरती. ही जबाबदारी पेळत असताना यावेळी नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम वाट्याला आलेली फलंदाजी सिद्धार्थ घरात अतिशय चांगली फलंदाजी करतोय. कारण त्याला ठाऊक असेल की आपले 2 फलंदाज जेव्हा तंबूच्या आश्रयाला गेले असताना आपण जबाबदारी स्वतःवरती घेणं खूप गरजेचं असेल, आणि जबाबदारीची जाणीव सातत्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. आपले मावळे आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवूनच नक्कीच लढायांसाठी उतरायचे, आणि तीच लढाई आणि मग तो गनिमी कावा असो किंवा ते युद्ध ते नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण करत असत. यावेळच्या चेंडूवरती मिळते 1 धाव आणि एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय 12 धावा. यावेळचा चेंडू काय देखना फटका लगावलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. यावेळचा देखना फटका षटकार. सिद्धार्थ घरत याला बक्षीस टाकले जाते प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून. विकेट षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. तर या स्पर्धेकरता सूरज टकले यांच्याकडून या सर्व खेळाडूंना लाख लाख शुभेच्छा येत आहेत. ओ टू विराज. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक संकल्पना ठेवूया की जे बक्षीस असेल, रकमेचं बक्षीस असेल, ते नक्कीच फक्त एकदा अनाउन्समेंट केली जाईल. वारंवार अनाउन्समेंट केली जाणार नाहीये, कारण स्पर्धा खूप मोठी आहे. कारण ग्रुप ग्रामपंचायत चिरले आज आपलं पूर्ण कार्य पणाला लावून या प्रीमियर लीगच्या संकल्पनेतून एक आनंद देण्याचं कार्य आज क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि षटक प्रगतीपथावर आहे दुसरं. सुजित पाटील गोलंदाजी करतोय. अंतिम चेंडू शिल्लक असेल. यावेळची चेंडू आपण पाहिला 22 स्वरूपाची धाव संघाच्या खात्यात वाढली जाते. संघ धावून पोहोचलाय 19 धावांवरती. 19 धावा धावपटलावरती लागल्यात. शेवटचा चेंडू यावेळी सुजित पाटीलच्या गोलंदाजीत येईल. अतिशय चांगला चेंडू. यावेळचा चेंडू आपण पाहिला तर पूर्णपणे पायाची बोट टेचणारा चेंडू फेकण्यात आला होता. तदनंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शॉर्ट टीम मीटिंग मध्ये आपण सामन्याला सुरुवात करूया. विनंती असेल
किल्ले सिंधुदुर्ग संघाला. तोवर ऐकतोय एक सुमधुर संगीत या षटकाच्या समाप्तीनंतर. भवन के उपकार गाजली शिवाजी तलवार, पार भवन के उपकार गाजली शिवाजी तलवार. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाने घडलेला महाराष्ट्र आणि आज या महाराष्ट्राच्या चिरले गावच्या भूमीमध्ये हे क्रिकेटचे मनमुराग आनंद लुटणारे सोहळे आज संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मी विनंती करतोय दरम्यानच्या काळात ऍडव्होकेट निग्रेश पाटील सरांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांच्या समवेत आपण पाहतोय अभिषेक पाटील साहेब, आपणास देखील विनंती केली जाते आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 19 धावा धावपटलावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. यावेळी गोलंदाज कोण बोलवला जातोय? राकेश पाटील उर्फ नाना. नानावरती विश्वास दाखवला यावेळी किल्ले सिंधुदुर्ग संघानं. पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू यावेळी फेकण्यात आला होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला पूर्णपणे खोलवर पद्धतीचा पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेत असताना धोका निर्माण झाला. फलंदाज होतोय धावबाद. भवन के उपकार गाजली शिवाजी तलवार, पार भवन के. थँक्यू डीजे. इथे मात्र तिसरा हादरा आणि तिसरा दणका किल्ले पन्हाळा संघाला. तिसरा मावला इथे बुर्जावरून कोसळला. यस, किल्ले सिंधुदुर्ग संघाच्या मालकांना विनंती असेल की आपले चाहते आहेत त्यांना कृपया आपण सांगायचं आहे की फटाके जे वाजवतात, फटाके फोडले जात आहेत ते कृपया मैदानाच्या बाहेर फोडा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल. तर नक्कीच चाहत्यांना थोडंसं दुःख वाटू नये की आपल्या संघाला पॅनलाइज केले जाईल. आपल्या संघाला 2 धावांची पॅनल्टी देण्या अगोदरच संघ मालकांना विनंती केली जाते की आपण सूचित करावं फटाके हे बाहेर फोडा, कारण स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि लाईव्ह स्पर्धेमध्ये नक्कीच नियंत्रण कसं असतं आणि शिस्त कशी असते हे दाखवणं फार गरजेचं असतं आणि तीच शिस्त आणि नियंत्रण या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. आणि अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. जय शिवराय ग्रुप आयोजित ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2021. गोलंदाज यावेळी राकेश पाटील उर्फ नाना. अतिशय चांगला चेंडू अंकुश टकले ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज मैदानावरती आला 5व्या क्रमांकावरती. इथे मात्र जबाबदारीची जाणीव असेल मी तरी म्हणेन अंकुश टकले याला, कारण 5व्या क्रमांकावरती खेळायला येत असताना कुठेतरी आपला संघ अडचणीत सापडला आणि त्याला सावरणं खूप गरजेचं असेल आणि तीच गरज यावेळी भागवत असताना अंकुश टकले एका धावेने खातं गोलटा. समोर असेल यावेळी मयूर मडवी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू जाईल लॉंग लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण तैनात आहे संतोष मडवी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते या चेंडूवरती मिळते. अर्थातच एक धाव आणि एका धावेने संघ 22 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. 3 गडी बाद 22 धावा. थोडीशी सुस्थिती म्हणेन मी तरी, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सामना 6 षटकांचा असेल. नाना यावेळी गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु इथे झेल उडालाय. झेल सुरक्षितरित्या भूमीला दान होत असताना 2 धावा यावेळी पूर्ण केल्या जातील. मयूर मडवी आणि अंकुश टकले च्या माध्यमातून आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती मिळतात. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावपटलावरती 3 गडी बाद 24 धावा किल्ले पन्हाळा संघ. अतिशय चांगला क्रिकेटचा सोहळा यावेळी अनुभवायला मिळतोय. ग्रुप ग्रामपंचायत आयोजित जय शिवराय ग्रुप यांच्या माध्यमातून संकल्पना आखली गेली आणि ती संकल्पना आज सत्यात उतरवताना दिनांक 26 जानेवारी आणि या दिवसाचं औचित्य मित्रांनो सांगायचं झालं तर आज आपल्या भारत देशाचा 72वा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज नाना अक्रॉस द लाईन. इथे मात्र स्वतःची जागा निर्माण केली आहे, परंतु काय दर्जेदार फटका लगावलाय. उशिरा का होईना परंतु इथे मोठा फटका आलाय. षटकार.
थँक्यू डीजे. आगरी कोल्यांची देवता अर्थातच तुम्हा आम्हाला वेळ लावणारी आई एकविरा, कारण आपण आईच्या दर्शनासाठी वेळ होत असतो आणि दर वीकेंड अर्थात दर शनिवार रविवार येणाऱ्या दिवशी आपण नक्कीच आई एकविरा भेटण्यासाठी जात असतो. परंतु प्रवास सुखाचा होण्यासाठी देखील साकडं घालतो आणि तेच साकडं पूर्ण करत असताना एक सुमधुर संगीत आज आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ ते संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.33 धावांची सरासरी इथे राखली जाते, कारण धावसंख्या धावपटलावरती लागतात 31 धावा. आपण पाहतोय दरम्यानच्या काळात मंचावरती मी विनंती करेन, जांभूलपाडा गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व अर्थातच दिनकर पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अतिथी देवो भव आणि अतिथी मान्यवरांचं स्वागत करणं हे आमचं आदरातिथ्य कार्य आणि तेच कार्य आम्ही पूर्ण करत असताना आपण पाहतोय यावेळी मंचावरती उपस्थित मान्यवर दिनकर पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आला आणि ते पाठबळ नक्कीच आम्ही आज इथे जो भोजन ठेवण्यात आला त्या भोजनासाठी त्या आहारासाठी वापरणार आहोत. नक्कीच आम्ही तुमच्या शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो आणि वळतो पुन्हा एकदा मैदानावरती. तिथे मात्र अंकुश टकले राबेलचा गोलंदाज संतोष मडवीवरती जबाबदारी दिली. लिजंड खेळाडू आहे, खूप सारा अनुभव आहे आणि तोच अनुभव यावेळी पणाला लावत असताना धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धावपटलावरती लागल्या आहेत. अतिशय चांगला सामना आपल्या भेटीला आलाय. मित्रमंडळ किल्ले सिंधुदुर्ग विपक्ष किल्ले पन्हाळा या दोन संघांमध्ये एक मोठा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज राईट आर्म मोर्ध विकेट. यावेळचा चेंडू काय देखना चेंडू फेकलाय, डोळ्याची पापणी लवण लावतोवर त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. फलंदाज होतोय बाद. काढायची बायर तिची चमचमती दाय. थँक्यू डीजे. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावपटलावरती लागली आहे 32 धावा. मयूर मडवीच्या केलीचं विश्लेषण पाहायचं झालं तर 9 चेंडू आणि 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना थोडंसं मागणं ठरलंय. मी तरी म्हणेन मयूर मडवी स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय, परंतु यावेळी 6व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानावरती गेला शुभम गोंडली. संघाचा संघनायक आहे, प्रभाकर पाटील संघाच्या मालक आहेत आणि त्यांचं नेतृत्व करत असताना शुभम गोंडली 6व्या क्रमांकावरती मैदानावरती गेला. अतिशय चांगला फटका यावेळी आपण पाहिला तर मिड विकेट रिजन मध्ये हा चेंडू अडवला जातोय. सुजित पाटील चेंडू उचलून फेकीपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल समाधान अंकुश टकलेवरती, कारण अंकुश टकले जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांचा डोंगर आणि आपल्या संघासाठी एक मजबूत बाजू निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. यावेळी चेंडू आपण पाहिला शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू यष्टानं आदळतोय आणि इथे मात्र अतिशय कौतुकास्पद कामगिरी. अतिदक्ष पंच आम्हाला इशारा देत आहेत की फलंदाज होतोय त्रिफलाची बाद. थँक्यू डीजे. इथे मात्र थोडसा दमछाक होत असताना आता पाहायला मिळेल किल्ले पन्हाळा संघ आता मात्र अडचणीत येणार यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु मित्रांनो, वारंवार आपण या क्रिकेटचा विचार केला तर रंग बदलवणारा खेळ अर्थातच क्रिकेट म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि क्रिकेट मधील शेवटचा चेंडू जोवर फेकला जात नाही तोवर क्रिकेटचा अहवाल देणं देखील खूप कठीण असतं. अलंकार यावेळी 7व्या क्रमांकावरती मैदानावरती गेला. अलंकार घरात स्वतःच वैयक्तिक खाते गोलतोय. 4थं षटक प्रगतीपथावर संतोष मडवी अप्रतिम गोलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहिली 34 धावा.
5 गाड्यांच्या मोबदल्यात मोजाव्या लागतायत, परंतु इथे मात्र जबाबदारी होती अंकुश टकलेवरती. थोडासा स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय आणि बॅक टू द पॅव्हलियन झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी येऊन टेपली आहे ती मात्र अलंकार घरात आणि या संघनायक शुभम गोंधली यांच्यावरती. यावेळचा चेंडू आपण पाहिला, अतिशय चांगला चेंडू. षटकाची सांगता होत असताना इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय 5 गडी बाद 34 धावा. तोवर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. जय शिवराय ग्रुप चिर्ले आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चषक आणि प्रीमियर लीग 2021 यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत डीजे पंकज. पालखीला नाचिन गुलाल उडवू सैताच्या महिना. इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपला. तर यावेळी गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघातर्फे 5वं षटक हाताळण्यासाठी आला भूषण धामापूरकर. नक्कीच मी भूषण बद्दल एवढंच म्हणेन, क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर दम लागतो, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही नक्कीच दम लागतो आणि तोच दम आणि तीच दहशत यावेळी दाखवत असताना भूषण धामापूरकर. पहिला चेंडू यावेळीचा आपण पाहिला, 1 धाव इथे पूर्ण केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण पहिल्या षटक ज्याने हाताळलं होतं 6 धावा देऊन 2 सफलता. अतिशय चांगलं षटक मी तरी म्हणेन भूषण धामापूरकरच्या माध्यमातून. परंतु थोडं इथे नाराजी व्यक्त करायला लावली मी तरी म्हणेन केले पन्हाळे संघानं. प्रभाकर पाटील साहेबांचा संघ आहे, परंतु कुठेतरी थोडस बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता मात्र धावपटलावरती लागल्यात 35 धावा. 35 धावा धावपटलावरती लागल्यात. सर्वस्व जबाबदारी येऊन टेपल्या शुभम गोंधली याच्यावरती. स्टेट टू द बॉलर यावेळीचा फटका पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि तोच अनुभव पणाला लावत असताना यावेळी महेश मडवी आज आपल्याला राहुल घरच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतं. 40+ आहेत आणि खूपसा चांगला क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून यावेळेचा चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. चेंडू जाईल पॉइंट रिजन मध्ये, करंगळ्यात सीमारेषेचा भेद घेतोय. यावेळी आलेला दर्जेदार चौकार. यावेळच्या चेंडूवरती चौकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपटलावरती लागली आहे 40 धावा. काय देखना स्ट्रोक लगावला जातोय. हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन. स्टेट टू द बॉलर. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. धावा नाकार येत असताना आता मात्र धावसंख्या धावपटलावरती लागते 44 धावा. 6 धावांपासून वंचित असेल. अर्धशतकी धावा होतील का आपल्या संघाच्या? आणि प्रभाकर पाटील साहेब देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. नक्कीच या चेंडूवरती देखील बक्षीस लागलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, परंतु बक्षीस असेल अलंकार गरजसाठी. षटकार किंवा चौकार लगावला तर समाधान शेटमाली याचकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस. फुलटॉस प्रत्युत्तर दिलं जाईल का? परंतु इथे प्रत्युत्तर होतं. त्या चेंडूवरती फलंदाज होतोय झेलबाद. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर, हे भक्त पाहावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर, हे भक्त पाहावं अगदी खोल्यावर. आपण पाहिलात 7वा हादरा बसलाय किल्ले पन्हाळा संघाला. धावसंख्या धावपटलावरती लागते तब्बल 44 धावा. 5 षटकांचा खेळ इथे संपला. पहिल्या षटकाचं पृथक्करण आपण पाहूया. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, 2 सफलता. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं 13 धावांचं. तिसरं षटक आपण पाहिलं राकेश पाटील यांचं 12 धावांचं. चौथं षटक पाहिलं आपण संतोष मडवी गोलंदाज होत्या. अतिशय चांगलं षटक, पूर्णपणे कमबॅक आपल्या संघासाठी पाहायला मिळालं. 3 धावा देत असताना 2 सफलता मिळवल्या. त्यानंतर शेवटचं षटक जे आता फेकण्यात आलं होतं, अर्थातच वैयक्तिक कोठ्यातील दुसरं संघातर्फे 5वं षटक भूषण धामापूरकर ज्याने 10 धावा देऊन 1 सफलता. तर अंतिम षटक असेल या पूर्वार्धातील आणि गोलंदाज यावेळी बोलवलं जातोय
जयदीप पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमकता दाखवली जाईल. फलंदाज बाबूराव ठाकूर अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती मिळत आहे 2 धावा. संघाचं धावफलक धावपटलावरती धावा लागत आहेत 46 धावा. जयदीप पाटील साठी ते बक्षीस लागल्या. अतुल मडवी गावदेवी गावठाण स्पर्धेचे नक्कीच एक मोठे रुपेरी वालू सोने खुल्या गटातील एक यशस्वी संघमालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं अतुलजी मडवी यांच्याकडे बक्षीस लागलाय. जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर जयदीप पाटील साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आपण पाहतो यावेळी अर्धशतकी धावा धावपटलावरती लागतायत. नक्कीच किल्लेपणाला संघाच्या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. 50 धावा इथे धावपटलावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जयदीप पाटील समोर उभा असेल बाबूराव ठाकूर आपली आक्रमकता सिद्ध करतोय. काय दर्जेदार फटके या ठिकाणी लगवत असताना यावेळेचा चेंडू पॉइंट रिजन मधून जातोय. सीमारेषा लगत, सीमारेषा पार होईल का? येस, शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि यावेळेचा फटका चौकार. आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली. थँक्यू डीजे. इथे मात्र आतिश मडवीसाठी देखील बक्षीस लागलाय. अजूनही मैदानात आलेलं नाहीये, परंतु इथे बक्षीस लागलं जात आहे. ऋषभ ठाकूर याचकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असेल प्रति षटकारासाठी, परंतु इथे गोलंदाज जयदीप पाटील थोडासा मागे ठरतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहिला ऑन रिझन मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. दुसरी धाव इथे सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते आणि 2 धावा मिळतात. यावेळी बाबूराव ठाकूरच्या खात्यामध्ये संघ जाऊन पोहोचला 56 धावांवरती. 56 धावा धावपटलावरती लागत असताना आतापर्यंत 7 गडी मोजावे लागले, परंतु काय दर्जेदार धुरा सांभाळली मी तरी म्हणेन बाबूराव ठाकूर आणि शुभम गोंदलियाना संघाचं नेतृत्व करतोय. परंतु यावेळेचा चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे, एक फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल आणि तो यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण केला जाईल का? आतापर्यंत धावा 56. काय देखना फटका, क्लास दाखवला या फटक्यामध्ये. चेंडू सीमारेषा पार, यावेळी आलेला दर्जेदार चौकार. पूर्वार्धाचा खेळ संपला. आपण पाहतोय 6 षटक आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावरती लागते 60 धावा. अर्थातच 6वं दशक धावा धावपटलावरती लागल्यात आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये गरज असेल किल्ले सिंधुदुर्ग संघाला ती मात्र 30 चेंडू आणि 61 धावांची गरज. पहा, आपण मैदान सोडताना जो बलून गेट आहे त्या गेट मधूनच आपण मैदान सोडावं आणि मैदानामध्ये जात असताना देखील त्या बलूनच्या गेट मधूनच आपण मैदानामध्ये जावं. तर यावेळी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी विनंती करतो सन्माननीय मान्यवर जांभूळपाडा गावचे एक व्यक्तिमत्व अर्थातच दिनकर पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण दिनकर पाटील साहेबांचं स्वागत. येस कॅमेरामॅन. या दिनकर पाटील साहेब आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतो. परंतु या स्पर्धेसाठी आपण तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ दिलात आणि असंच प्रेम या स्पर्धेवरती राहू दे आणि त्याच प्रेमापोटी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. त्याच दरम्यान आपण पाहतोय शरद घरत साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान झाला. तर वळूया उत्तरार्धाकडे. मी
विनंती करेन यानंतरचा आवाज असेल आपल्या समोर तर इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धासाठी आपण चला मैदानामध्ये दोन बॅट्समन 30 चेंडू आणि गरज असेल 61 धावांची 36 चेंडू आणि 61 धावांची गरज. यानंतरचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांचं मराठी भाषेतील प्रभुत्व आपल्याला समालोचनाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रभर भ्रमण करणारे तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक अर्थातच जयेश भोसले सर यांचा आवाज आपल्याला उत्तर अर्धामध्ये ऐकायला मिळेल. तोवर आम्ही वर्ल्ड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यानंतर होणारा सामना असेल. मी विनंती करतोय यानंतर होणारा सामना किल्ले राजगड विरुद्ध किल्ले प्रतापगड दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते या पण नाणेफेकी करण्यासाठी. किल्ले प्रतापगड संघाचे संघनायक प्रयास पाटील यस यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. त्यानंतर किल्ले राजगड संघाचे संघनायक गौरव रसाल. रायगड प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी ज्या खेळाडूंची वर्णी लागल्या मी तरी म्हणेन या ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेच्या माध्यमातून एक चिर्ले गावचा करण मडवी तर दुसरा असेल तो म्हणजे अर्थातच गावठाण गावचा करण मडवी. छोटा पॅकेट बडा धमाका यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करतोय उपस्थित मान्यवर दिनकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकी करावा. दोन्ही संघनायक या पण प्रयास पाटील गौरव रसाल तर येथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय प्रयास पाटील संघाचे संघनायक आहेत. प्रतीक पाटील यांना विनंती केली जाते की आपण आपल्या संघनायकाला आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी पाठवून द्यावं. किल्ले प्रतापगड संघाचे संघनायक प्रयास पाटील आणि या संघाचे संघमालक असतील प्रतीक पाटील मान फ्रॉम चिर्ले. तदनंतर त्यांच्या समोर असणारा संघ अर्थातच किल्ले रायगड विनोद पाटील यांचा संघ संघाचे संघमालक आहेत विनोद पाटील आणि त्या संघाचे संघनायक असतील गौरव रसाल. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. तोवर वळूया समालोचन क्षेत्रातील एक मोठा आवाज अर्थातच जयेश भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे उत्तरार्धाला सुरुवात झाली मित्रांनो. 61 धावांचं लक्ष आहे. 10.16च्या सरासरीने या धावगतीचा पाठलाग करायचा आहे. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानामध्ये. आघाडीची जोडी आहे. एका बाजूला विक्की आणि चैतन्य इथे दिल्लू स्कूप केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अविनाशजी मडवी यांच्याकडून कॅश प्राइज आहे 250 रुपये. कॅश पकडा. अतिश मडवी यांनी जर का कॅच पकडली किंवा सोडली तर 250 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ऋषभ ठाकूर यांच्याकडून जमा झालाय. हा फटका जो आहे ना मित्रांनो जिथे मात्र तुम्ही पाहिला ना तर जिथे क्रिकेटला पाकिस्तान क्रिकेटला आबाद करून गेला होता यावेळेचा फटका ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अलंकार घरत एक चांगल्या चिट्याच्या चपळाईने चेंडूवरती येतोय. ऑन साइडला हा पंप पूल पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लाईन गेन त्याच्यावरती येणारा हा एकेरी धावेचा फटका. संघाची धावसंख्या पाहिली तर 6 आहे. खऱ्या अर्थानं जो काही फटका इथे सजवला होता चैतन्य मडवीने स्वतः कर्णधार देखील आहे. परंतु मिसबा उल हकने 2006 साली अशा रीतीने फटका खेचला होता आणि ज्यावेळी तो निश्चितच झेलबाद स्वरूपामध्ये बाद झाला आणि तिथून भारतीय संघ विश्वविजेता ठरला. हा फटका एक देखणा नजाकत भरा स्ट्रोक अद्वितीय अफलातून बुलंदी पॉवरफुल फटका. चौकार.
थँक्यू. क्या बात आहे. अफलातून खेळी विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनगटाचा पुरेपूर वापर करतोय. चेंडूला केवळ दिशा देणं ही त्याची कलात्मकता पाहायला मिळते. सिद्धेजी मडवी यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच विकीच्या मैदानामध्ये हा येतोय फ्लाय स्लिप मधून एकेरी धावेचा फटका. एकेरी धाव संख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये पहा. कलात्मकता. जिथे मात्र 38 सर्कल भेदणं फोडणं हे डाव्या हाताचा खेळ पाहायला मिळाला या दोन्ही खेळाडूंच्या. जणू काही लिलया या सीमारेषा ते भेदतायत. ऑन साइडला त्यांनी फटके खेचले आहेत. ज्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने आपण नटराज स्टाईल म्हणून म्हणतो, त्या पद्धतीचा फटका विकीने सजवला होता. शेवटचा चेंडू या षटकाचा रिव्हर्स स्वीप. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत कार्पेटच्या साह्याने चौकार. इथं थोडस थांबवतोय आपण. वळतोय पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र नाणेफेकी केली जाईल. यानंतरचा सामना असेल किल्ले राजगड. संघमालक असतील विनोद पाटील आणि संघाचे संघनायक आहेत गौरव रसाल. त्यानंतर त्यांच्या सोबत असणारा संघ अर्थातच संघ किल्ले प्रतापगड आणि त्या संघाचे मालक असतील संघमालक प्रतीक पाटील आणि संघाचे संघनायक आहेत प्रयास पाटील. तर मी विनंती करतोय की दिनकर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकी करावा. सामना 6 षटकांचा असेल. सामना हा 6 षटकांचा असेल. कंपल्सरी या धावा चेस कराव्या लागतील. स्पर्धेची नियमावली आहे आणि त्या नियमावलीची आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. तर येस, नाणेफेकीचा कॉल. किल्ले प्रतापगड संघाने येस गौरव कुठे जायचं नाहीये. थोडस 2 मिनिटांचा अवधी असेल तर नक्कीच प्रतापगड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. काय म्हणशील प्रयास या संकल्पनेबद्दल? पहिल्यांदा मी आभार मानेन, कारण आम्हाला गावठा आणि जांभूलपाडा डेरणा खेळा संधी दिली या. तर येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि गौरव, नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर जे वाट्याला येईल ते नक्कीच तुला सांभाळायला लागेल. परंतु वाट्याला वाटत नाहीये की गोलंदाजी येईल, परंतु फलंदाजी येत असताना नक्कीच टार्गेट काय असेल? जरी आम्हाला फलंदाजी मिळाली तरी आम्ही कम से कम 70-83 धावाचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर जाऊया जयेश भोसले सरांकडे. यावेळी सामना चालू आहे तो अर्थातच किल्ले पन्हाळा विपक्ष किल्ले सिंधुदुर्ग या 2 संघांमध्ये. जयेश भोसले सर. किल्ले पन्हाळा आणि किल्ले सिंधुदुर्ग धावसंख्येचा पाठलाग करतोय. जिथे मात्र आपण पाहतोय 61 धावांचा पाठलाग मैदानामध्ये चालू आहे आणि घेतली गेलेली ही एक चोरटी धाव. जिथे एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इट्स इज ऑलराऊंडर क्रिकेट डेज म्हणून सेलिब्रेट केला जातो संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ज्या या धावसंख्येला पाहिलं तर हार्दिक पांड्या असतील, मग जिथे जॅक कॅलिस असेल आणि कपिलदेव रामलाल निखंज यांनी या 16 तारखेला डेब्यू केलं. हार्दिक पांड्याने 6 तारखेला डेब्यू केलं. परंतु एका बाजूला जॅक कॅलिस, जगामधील सर्वाधिक उत्कृष्ट ऑलराऊंडर, त्याचा आजच्या दिवशी जन्मदिवस अर्थातच 16 तारखेला. मैदानामध्ये 16 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 16, 61 धावांचा पाठलाग चालू आहे. एका बाजूला आहे तो सिंहगड संघ, नूतनजी पाटील यांचा हा संघ. आकाश टकले या संघाचा कर्णधार, मॅन इन पिंक जर्सी. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 1 धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळाली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. आकाश टकले एक चांगलं नाव क्रिकेटमध्ये, जिथे आपण पाहतो जिथे आणि ज्या पद्धतीने हा संघ बांधण्यात आलाय ना नूतनजी पाटील, अनेक वेळेला जिथे आपण म्हणतो ना की सेलिब्रेशन ही महत्वाची गोष्ट ठरते. प्रत्येक षटकार आल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन हे फटाक्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा फटका. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. ओर द इनफिल्ड भेटून ज्या पद्धतीने हा फटका खेचला गेला आहे, चेंडूवरची करडी नजर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं राहावं लागतं आणि या साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या या फटक्यामध्ये. अंकुश टकले या संघामध्ये खेळतोय. मिळतात या दुहेरी धावा. संघाच्या धावसंख्या वधारतीय. धावफलकावरती धावा आहेत त्या 19. यावेळेचा चेंडू ऑन साइडला. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न.
काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जिथे मोठी फटकेबाजी चालू होती तिथे तोपवल्या धावा या षटकाच्या दरम्यान जिथे आपण पाहिलं तर एक कंजूसीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या केवळ 4. एक दर्जेदार गोलंदाजी जिथे आपण निश्चित म्हणतो काही दिवस सासूचे तर काही दिवस सुनेचे असतात. एक तेरी तो एक मेरी. या षटकामध्ये गोलंदाजाचा हा खेळ पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या आहे ती 19. जय सर, इथे बक्षीस लागलं जातंय. आपण पाहतोय विकी माली याच्यासाठी बक्षीस असेल. सिद्धेश मडवी याचकडून बक्षीस लगावलं गेलं. षटकार जर हॅट्रिक लगावली तर तब्बल 2000 रुपयाचं रोख कॅश प्राइज इथे दिलं जाईल. ओर टू जयेश भोसले सर. 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. यामध्ये बनवायच्या आहेत त्या 42 धावा. अर्थात प्रति षटकामध्ये तुम्हाला 10.50 ची सरासरी गाठावी लागणार आहे. आणि एक चांगला क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. मुसंडी बॅकफुट वरती जात होता संघ पहिल्या षटकामध्ये जिथे 15 धावा कुठून काढण्यात आल्या होत्या. आणि जी काय फटकेबाजी पाहायला मिळाली ना, क्रिकेटचे नजाकत भरे स्ट्रोक. क्रिकेटमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की जे काय फटके दिले, तिलक रत्ने दिलशान असेल, एबी डिव्हिलियर्स असेल, मग तिथे डेव्हिड वॉर्नर असेल, आणि या खेळाडूंनी दिलेले फटके आज टेनिस विश्वामध्येही पाहायला मिळतात. आणि त्यामधील फटकेबाजी जी मात्र पाहायला मिळाली, मग तो नजाकत भरा स्ट्रोक असेल विकीच्या बॅट मधून जो लॉंग लेग क्षेत्रामध्ये आला. मग कोण विसरेल जो दिल्लू स्कूप केला होता चैतन्य मडवीने, जिथे मात्र थर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅट मधून एक चौकार आला. परंतु या साऱ्यावरती पाणी फिरलं आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी केली ना दुसऱ्या षटकामध्ये बाबूराव ठाकूरने, अफलातून कामगिरी, मॅग्निफिसंट. यावेळी मात्र अंकुश टकलेचा हा चेंडू यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला, तरी यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाला हुलकावणी देतोय. चेंडू बाईकच्या स्वरूपामधून हा चौकार. ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. धन करत कार्पेटच्या साह्याने छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौक. हा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये. चैतन्याचा खेळ इथे मात्र उल्हासदायी वातावरण बनवतोय. चैतन्य आणतोय, नव चैतन्य इथे मात्र आणते त्याची ही खेळी. ज्या पद्धतीने त्याने सजवलेत हे फटके, मैदानाच्या चहूबाजूला तो फटकेबाजी करतोय. येणारे 21 चेंडूचा खेळ शेष आहे. विजयासाठी 33 धावसंख्येची गरज आहे. अंकुश राइट मोर द विकेट ने इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉयड. खेळाडू क्रमांक पहिली मोठी सफलता अंकुशला. खेळाडू बाद. छत्रपती महाराजांचा नऊ चेंडू मध्ये 8 धावांची खेळी करून इथे विकी बाद होतोय. येणारे चेंडू असतील 20. विजयासाठी 33 धावसंख्येची गरज आहे. जब बाण के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, जब बाण के पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. शिवरायांना वंदन करूया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 रन्स ऑन अ बोर्ड. भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी ही 28 वर्षाचा कालखंड उलटला होता. अंकुशला यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. भूषण धामाकुळकर मैदानामध्ये दाखल झालाय. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूवरती आला, करडी नजर पाहायला मिळाली. बॅटचा फेस ओपन केलाय. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात, परंतु धावा मिळतील त्या या दोन. थोडीशी इजा झाली आहे खेळाडूला. बॅट इथे स्पर्श होतीये. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि अशा क्षणाला जिथे मात्र धावा येतात त्या 2, संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 रन्स ऑन अ बोर्ड. अशा रीतीचं क्रिकेट, एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्ही खेळताना त्यावेळी मात्र अनेक वेळेला आपण म्हणतो की तुमचं ताळमेळ जुळायला हवं. यस नो आणि वेटचं कॉम्बिनेशन तुमचं चांगलं जुळायला हवं. कारण की नॉन स्ट्राईक एंडचा जो काय खेळाडू असतो तो मात्र स्ट्राईक एंडच्या खेळाडूचा
अनेक वेळी आरसा बनून उभा राहतो. निश्चितच आपण म्हणतो की भागीदाऱ्या ही तितक्याशा महत्वाच्या ठरतात. कुटुंबामध्ये पत्नीची साथ चांगली लागते त्यावेळी मात्र एक मोठी भागीदारी, आयुष्याची भागीदारी रचली जाते. अशीच काहीतरी साथ जर खेळपट्टीवरती खेळणाऱ्या दोन खेळाडूंकडून रचली गेली ना तर चांगल्या रीतीने संघाची दिशाही दशाही ठरवणारी ठरते. मैदानामध्ये धावफलकावरती पाहिल्या तर 30 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थात विजयासाठी अजूनही इथूनही विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 31 धावा. येणारे चेंडू आहेत ते 19. 19 बॉल रिमेनिंग, 31 रिक्वायर्ड बाय विन. 19 गेंदे शेष है, 31 रनों की जरूरत है. मॅच इंपॉर्टंट आहे. अंकुश गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा सज्ज होणार. हा बॉल चेंडू ऑन साइडला धाडलाय, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला झेल, खेळाडू क्रमांक 2 इथे मात्र बाद होतोय. भूषण बॅक टू द पॅव्हेलियन. आघाडीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी मग त्यामध्ये विकी आणि चैतन्यने एक ब्राईट स्टार्ट मिळवून दिली होती. आणि तिथून जर का आपण पाहिले ना तर मुसंडी मारताना पाहायला मिळाला बाबूरावचं ते षटक, जिथे मात्र एक चांगली गोलंदाजी झाली. आणि या तिसऱ्या षटकामध्ये जी काही अंकुशने गोलंदाजी केली आहे, दोन खेळाडूंना या षटकामध्ये बाद त्यांनी केल्या. दोन घवघवीत यश त्याच्या पदरी पडलंय. त्याची गोलंदाजी, त्याच्या भात्यामध्ये असणारे अनेक चेंडू त्याने बाहेर काढले आहेत. आणि आता मात्र फलंदाजांना चारी मुंड्या चिक करणारी गोलंदाजी त्याची महत्वाची राहिली. संघाची धावसंख्या पाहिली तर केवळ 30 धावा धावफलकावरती आहे. करंट रन रेट जिथे पाहायला मिळतोय 10च्या सरासरीने धावा येताना पाहायला मिळतात. आणि आस्किंग रन रेट इथून जर का तुम्हाला ज्या धावा बनवायच्या 18 चेंडू मध्ये 33 धावा, अर्थात प्रति षटकामध्ये 11ची सरासरी 31 धावा हव्यात. 18 चेंडू आणि 31 धाव संख्येची गरज आहे. अर्थात इथून जर का आपण विचार केला ना तर 10.15च्या सरासरीने आस्किंग रन रेट पाहायला मिळतोय. या ज्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, एक दर्जेदार आणि देखणं आयोजन पाहायला मिळत आहे. आज मात्र आपण पाहतोय चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पॉवर्ड बाय जय शिवराय ग्रुप चिर्ले यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा. तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडू वर्गाचं, प्रेक्षक वर्गाचं हार्दिक असं स्वागत. प्रीमियर लीग म्हटलं की आपल्या गावातील प्रत्येक खेळाडूला जी संधी मिळावी, एक व्यासपीठ मिळावं, आणि या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आयोजित करण्यात आलेली स्पर्धेचं ठिकाणही तितकंच महत्वाचं आहे. ज्या मैदाने अनेक वर्षाचा इतिहास रचला, ज्या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक मोठी स्पर्धेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर घेतलं गेलं, त्या स्पर्धेचं ठिकाण राधेचं हे मैदान. आणि त्यावरती रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतोय, अनुभवतोय. 18 चेंडू विजयासाठी 31 धाव संख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 31 धावा संघाची धाव. सर थोडस थांबवतोय. संजय आणि संदीप पोटे, पीएच व्हॅल्युएशन, वैष्णव यार्ड याचकडून तब्बल या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचं देखील आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. बोलतोय पुन्हा एकदा जयेश भोसले सरांकडे. गोलंदाज सज्ज होणार. आज मात्र जे काही खऱ्या अर्थानं जय शिवराय ग्रुप आहे ना मित्रांनो, आपण म्हणतो ना मातीला एकत्रित केलं तर वीट बनते, विटेला एकत्रित केलं तर भिंत बनते, आणि भिंतीला एकत्र केलं तर एक घर बनतं. आणि असाच एक घरोबा आणि अशी जे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहायला मिळते. सारं काय एकत्र, आणि निश्चितच जी काही गोळाबेरीज आहे ती एक सुंदर आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑफ साइडला हा बॉल होता, जिथे मात्र लोड फुलटोस बनवला, त्याला ट्राय केलंय. क्षेत्ररक्षक येतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून, जिथून अर्जित करण्यात येत आहेत त्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या या 2 ने पुढे सरसावले. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 32 रन्स ऑन अ बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. इथे या सामन्यामध्ये तुम्हाला अजून खूप काय वाढून ठेवलंय. हा चेंडू अधिक वेगाने यष्टिरक्षकाला मात्र जिथे उलकावणी देतोय. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. शॉर्ट फाईनल क्षेत्रामधून 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. पंचांचा इशारा हा बाईटच्या स्वरूपामधून मिळणारी ही एकेरी धाव. संघाची धावसंख्येमध्ये एकेरी भर 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन अ बोर्ड, 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दर्जेदार स्पर्धा आणि त्यामध्ये रंगणारा हा आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. किल्ले पन्हाळा आणि किल्ले सिंधुदुर्ग या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला होता सिंधुदुर्ग संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उत्तरार्धामध्ये 61 धावांचा पाठलाग त्यांच्याकडून चालू आहे. गोलंदाज सज्ज.
सुजित साठी हा चेंडू बॅकफुट वरती आला होता. सुजित पाटील मैदानाच्या आतमध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न तो करतोय, जिथे गोलंदाजाने माघारी धाडलाय. ज्या पद्धतीने शुभमची गोलंदाजी राहिली आहे ना, शुभमची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी टी नटराजनची आठवण करून देणारी राहिली आहे. टी नटराजनने खडतर प्रवास केला होता आणि तिथून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळं व्यासपीठ त्याला मिळालं. त्याने T20 क्रिकेटमध्ये डेब्यू केलं, एक दिवसीय क्रिकेट, कसोटी क्रिकेटमध्ये देखील डेब्यू एकाच टूर मध्ये करणारा एक मात्र जगातील खेळाडू जो मात्र टी नटराजन पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. शुभमचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येणार. एक धाव जरूर घेतली, दुहेरीसाठी पलटले आहेत. 2 धावा सहजरित्या अर्जित देखील करण्यात आल्यात. सुरेख ताळमेळ या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 धाव संख्येने 35 धावा फलकावरती आहेत. 35 रन्स ऑन अ बोर्ड. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. बाद होणारा विकी आणि एका बाजूला भूषण पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये असणारा सुजित सरळ बॅटने केलाय. चेंडू मात्र ऑन साइडला एक टप्पा घेऊन लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शाहिस्तेखानाचा इतिहास इथे पुनरावृत्त आली आणि आठवण झाली त्या राजमहालाशी पुण्याच्या. आणि काहीसा किस्सा तिथलाही होता जिथे मात्र शिवराय आक्रमण केलं काहीशा मावळ्यांना घेऊन, जिथे मात्र शाहिस्तेखानाची बोटे छाटली. मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून उल्लेख करेन की जिथे मात्र महिला वर्गही होता, काहीशे दडपण आलं त्यांच्यावरती, जिथे मात्र लपल्या देखील होत्या, परंतु त्यावेळी शिवाजी महाराजांबरोबर गेलेलं सैनिक कोणत्याही सैनिकांनी, कोणत्याही मावळ्यांनी त्यांना कोणती इजा केली नाही, दुखापत केली नाही. आया बहिणींच्या अब्रूला कोणतंही नुकसान केलं नव्हतं. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. अर्जित करण्यात येईल. इथे मात्र झेल सुटल्यानंतर ह्या दुहेरी धावा, या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 41. षटक संपुष्टात येते. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग या संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 41. पाठलाग करायचा 61 धावांचा. येणारे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 12 गेंदे 20 रन. 12 बॉल रिमेनिंग 20 रन रिक्वायर्ड बाय लिव्हिन. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे क्यू. सुनते एक मधुर संगीत. पन्हाळा अर्थातच प्रभाकरजी पाटील यांचा संघ आणि किल्ले सिंधुदुर्ग अर्थातच राहुलजी घरत यांचा संघ. कौतुक करायला हवं या संघ मालकांचंही. अनेक वेळेला धाडच लागतं की आपला संघ मैदानामध्ये उतरवायचा आहे आणि ते धाडस त्यांच्या अंगी आहे. त्यांनी संधी दिली खेळाडूंना, ही तितकीशी महत्वाची बाब आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. त्या इथून 20 धावा, 12 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे. इथे आघाडीला आलेला मैदानाच्या आतमध्ये असणारा चैतन्य ज्या पद्धतीने तो खेळतोय ना, त्याची बॅट आता बोलू लागली आहे. अजूनही ज्या पद्धतीचा खेळ त्याच्या पद्धतीने राहिला आहे. हा चेंडू डावे यष्टी वरती अधिक वेगाने पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. बाईकच्या स्वरूपामधून येणारी ही एकेरी धाव, संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर एकेरी धावसंख्येच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन अ बोर्ड. 11 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. माझ्यासोबत माझ्या साथीला समाधानजी घरत आणि सुनीलजी पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये एक चांगलं कामकाज त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये विराज मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात. हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा, जिथे अवांतर स्वरूपामधून एक धाव येत असताना पाहायला मिळते. जिथे अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. काहीच वेगळं दडपण, जिथे मात्र 20 धावा हव्यात 12 चेंडू मध्ये आणि अशा क्षणाला अशा रीतीने जर का तुम्ही अशा रीतीचे चेंडू टाकाल ना, तर संघाला तुम्ही अडचणीमध्ये घेऊन जाणार ठराल. गोलंदाज सज्ज.
हा चेंडू खोलवा टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हरला केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती आहे, फेकी करेल, तदोर मात्र दुहेरीसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील सहजरित्या अर्जित करण्यात येतात. समाधानजी, आपण अनेक वेळेला म्हणतो ना की तुमची जी दिशा आहे ना ती संघाची दशा ठरवणारी असते आणि गोलंदाजांनी टाकलेले आतापर्यंतचे आव्हानदार चेंडू हे कुठे ना कुठेतरी उल्लेख करावा लागेल. मैदानामध्ये येते या 2 धावा संघाची धावसंख्या या दुहेरीने पुढे सरकते. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन अबाउट. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाण्याची मागणी मैदानामध्ये करण्यात आली आणि आमची ड्रिंक्स ट्रॉली अर्थातच अमित पाटील स्वतः मैदानामध्ये पाणी घेऊन जात आहेत. आज जय शिवराय ग्रुपचं कौतुक करावं तितकंस कमी आहे. ऑल इज वेल. साऱ्या गोष्टींचा त्यांनी मात्र कुठेही असं गालबोट लागणार नाही अशी कुठेही संधी दिलेली नाही आहे. जिथे मात्र आपण पाहतो ड्रिंक्स ट्रॉली असेल, सकाळी उपहार असेल, जिथे केळं देण्यात आलं. अर्थातच एक केळं असं फास्ट फूड आहे मित्रांनो. असं जिथे मात्र आपण विचार केला ना तर एक केळा जी एनर्जी देतो ही 90 मिनिटांची, अर्थात तेही महत्वाचं आहे. आणि अशा रीतीचं फास्ट फूड ही मिळालंय. साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या क्रिकेटसाठी परिपक्व अशा गोष्टी त्यांनी दिल्या. या महत्वाच्या गोष्टी ठरतात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज तयार होणार. जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 45 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना किल्ले सिंधुदुर्ग अर्थात राहुलजी गरज यांचा हा संघ इथे मात्र फटका सजवलाय. चेंडूला मात्र सरळ धाडलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा धावफलकावरती आहेत. जगातील एकमात्र राजा ज्याने मात्र वेतन स्वरूपामधून पद्धत आणली. जगातील एकमात्र राजा ज्याने मात्र 7-12 पद्धत आणला. जगातील भारतातील एकमात्र राजा. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. 1-2 अँड ड्रॉप. झेल सिद्धार्थ गरज कडून ड्रॉप करण्यात आला आहे. जिथून एक धाव तर जरूर आली. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा सहजरित्या आल्या आणि आता मात्र 3 धावा पूर्ण करण्यात आल्या. चुका आणि चुका मैदानामध्ये होत आहेत. जिथे आपण म्हणतो ना की मागील सामन्यामध्ये जो काय किल्ले रायगड संघ पराभूतेच्या छायाखाली गेला समाधान माळी यांचा संघ, कारण फक्त एकच होतं क्षेत्ररक्षण 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 आणि क्षेत्ररक्षण. इथे काहीशा चुका तुम्हाला तिथे घेऊन जाता येईल की काय. मैदानामध्ये जिथे मात्र आपण विचार केला ना तर धावा आल्या. 3 संघाची धावसंख्या आहे 52. विजयासाठी अजून 9 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शेष आहेत ते 8 गेंदे और 9 रन की जरूरत. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 बॉल 9 रन्स. स्पर्धा आपण पाहतोय चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग. हा चेंडू मात्र डावी एसटी सोडून जाणारा. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. जिथे अवांतर चेंडू आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. लक्षात घ्या. पंचांशी वाद घालू नका. जो संघ पंचांशी वाद घालेल त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी स्वीकारावी लागेल. विनंती केली जाते सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना विनंती असेल, जेवण झालं आहे तरी मांसाहारी जेवणाची सोय केली आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जाऊन आपण सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. ओटू जय सर. मैदानामध्ये अपील करणं हे महत्वाचं ठरतं. मी कोणाच्या बाजूनी बोलणार नाही. मी एक समालोचक म्हणून समांतर असं भाष्य करेन की अपील करा तुम्ही, परंतु फलंदाजाने टान्स बदललेला नाहीये. तो स्विच हिट नव्हे, तो रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा क्षणाला जो काही निर्णय आहे हा बंधनकारक ठरतो. मैदानामध्ये आल्या 2 धावा. संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती 55. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 7 गेंदे 6 रन. गोलंदाज सज्ज. हा फटका इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. केवळ मिळते ती एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 56. विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 6 गेंदे और 5 रनों की जरूरत. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज असणार आहे. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटासा ब्रेक. डीजे कडे जाऊया. एक मधुर संगीत ऐकू. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली.
वडाला बदलाय फुलांचा झोला त्याव माऊली बसली झोल्यावर बैसून झुलली झोल्यावर बैसून झुलली मी सर्वांना विनंती करेन, जेवण तयार झालंय आपल्या मंचाच्या उजव्या बाजूला. ज्याला जेवण घ्यायचं आहे, जेवायचं आहे, त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या. गोलंदाजी मार्कवरती येतोय अंकुश टकले. ज्या गोलंदाजाने याच मैदानावरती एक विक्रम रचला होता. नाईट रजनी क्रिकेटमध्ये याच मैदानावरती त्याने 6 चेंडू 6 धावा दिल्या नव्हत्या. असा कंजूसी भरा गोलंदाज मैदानामध्ये त्याच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय. आणि मागील षटकामध्ये त्याची गोलंदाजी जर का पाहिली ना तर केवळ 11 धावा देत 2 गडी बाद केलेत. परंतु इथे जर का आपण पाहिलं ना तर 6 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. या बनवल्या जातील का? आघाडीला आलेला स्वतः चैतन्य मडवी अजूनही मैदानामध्ये तळ टोकून उभा आहे. तो मात्र त्याची खेळी मात्र वाखाणण्याजोगी राहिली आहे जिथे तो फलंदाजी करतोय. डान्सिंग डाउन विकेट आलेत. ऑन साइड ला केसलाय चेंडू मात्र फिल्डर के मस्तक पे दस्तक देती विकेट सीमा आहे. लाईनअप करूनच मैदान सोडायचं आहे. मॅच क्रमांक 2 इथे संपुष्टात येते. विजेता संघ ठरतोय तो इथे सिंधुदुर्ग संघ. पहिल्या सामन्यामध्ये विजेता संघ ठरला होता तो पुरंदर. तिसऱ्या सामन्याची सुरुवात होईल. मी मात्र काही काळ विश्रांती घेईन आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करेन ते मात्र या तिसऱ्या मॅचच्या दरम्यान. धन्यवाद जय सर. लाईनअप मध्ये हस्तांदोलन करूनच दोन्ही संघ मैदान सोडतील. हे फार शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धाचा अनुभवतोय. मध्ये दुपारच्या सत्रामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जाऊया. या स्पर्धेतील अजून एक स्वागत करण्यासाठी शिवदासजी पाटील यांना विनंती केली जाते. आपलं शुभ आगमन झालंय. शिवदासजी पाटील यांचे इथं स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. पीटीसी कॅमेरामॅनला विनंती असेल, विनंती केली जाते. शिवदासजी पाटील यांचं मायेची उबदार शाल सुगत